टीईटी परीक्षा पास व्हायचा विचार केलाच आहे, परीक्षा देणारच आहे, तर मित्रांनो वाट पाहू नका. परीक्षा परिषदेने जय्यत तयारी केलेली आहे आणि प्रश्नपत्रिकांसाठी तज्ज्ञ शिक्षकांची नावं सुद्धा मागवलेली आहेत. आत्ताचं महत्त्वाचं अपडेट आहे, त्यामुळे आता तुम्ही तयारीला लागायचं आहे आणि केवळ तुमच्यासाठी 1 मार्च 2023 पासून आपण A+ गुरु या अंतर्गत आपल्या गुरुजनांसाठी घेऊन येत आहोत नवीन बॅच. सध्याचं जे महत्त्वाचं अपडेट आहे ती कार्यशाळा बोलवण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी शिक्षकांची नावं मागवण्यात आलेली आहेत. कोणते शिक्षक याच्यासाठी पात्र आहेत ही आपण महत्त्वाची माहिती पाहतोय या व्हिडिओच्या अंतर्गत. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. इथून पुढे तुम्हाला सर्व डिटेल्स मिळत राहतील आणि अर्थातच जे कार्यरत शिक्षक आहेत किंवा येणारे भावी शिक्षक आहेत ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे, शिक्षकांच्या हक्कासाठी सन्मानासाठी मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने नेहमीच आम्ही तुमच्यासाठी तत्पर असतो, लढत आहोत आणि जिंकत सुद्धा आहोत. आणि येस, आता मात्र केवळ तुमच्या विनंतीवरून तुमच्यासाठी हा नवीन इनिशिएटिव्ह घेऊन आलेलो आहोत. मित्रमैत्रिणी, आपण हे जे पत्रक पाहतोय ते 17 फेब्रुवारी 2026 आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व डाएटच्या प्राचार्यांना दिलेला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या यांना पाठवण्यात आलेले आहेत. आता विषय काय आहे? टीईटी प्रश्नसंच निर्मिती कार्यशाळेच्या कामकाजासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नावे देण्याबाबत. आता याच्यामध्ये तज्ज्ञ शिक्षक म्हणजे कोण? तुमच्या मनामध्ये प्रश्नच असेल ना, म्हणजे तो टीईटी पास आहे का, तो सीटीटी पास आहे का, तो पीएचडी आहे का, तो सेट आहे का, नेट आहे का, अशी कोणती अट नाहीये, हे लक्षात घ्या. कारण जेव्हा शिक्षकांना आता सध्या 1 सप्टेंबर 2025 पासून कार्यरत शिक्षकांना टीईटी ही कंपल्सरी करावी लागते, पास करावी लागते. आता त्यांच्यापुढे पर्याय राहिलेला नाहीये, कारण सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये हे आता शिक्षकांसाठी बंधनकारक केलेलं आहे. 1 ते 5च्या शिक्षकांसाठी, 6 ते 8च्या शिक्षकांसाठी. सध्या इंग्लिश मिडियमसाठी टीईटी बंधनकारक नाहीये. जे प्रायव्हेट इंग्लिश मिडियम आहेत, अल्पसंख्याकांसाठी नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बंधनकारक होणार आहे. एससीचे काही जजमेंट पेंडिंग आहे, त्याच्यावरती आपण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माहिती देतच राहूया. अशा सर्व शिक्षकांपर्यंत ही महत्त्वाची बातमी तुम्ही पोहोचवा, कारण जेणेकरून जे आतापर्यंत रिलॅक्स आहेत त्यांनी आतापासून सुरुवात केली तर नक्की तुम्ही पास होऊ शकता. कारण 1 सप्टेंबर 2027ला ही मुदत संपणार असली तरी सुद्धा तुम्हाला 6 अटेम्प्ट मिळतात आहे आणि तुमच्यासोबत आता आम्ही सुद्धा आहोत आणि तुम्ही पास होणार आहात. काळजी मात्र करू नका. आता बघा, ही शिक्षकांची काय आहे, तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये गोपनीय काम आहे आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञ शिक्षक म्हणून आपल्याकडून मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमासह बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी, हिंदी विषयाचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे. म्हणजे जे स्पेशलायझेशन आहे त्यांना इथं बोलवलेलं आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सदर माध्यमाच्या तज्ज्ञांची यादी, त्यांचं संपूर्ण नाव, पत्राचा पत्ता, कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शैक्षणिक पात्रता व त्यांचा मुख्य विषय याच्या सर्व डिटेल्स त्यांनी खाली दिलेल्या तक्त्यामध्ये त्यांनी या ईमेल आयडी वरती पाठवायचे आहेत. परंतु तुम्हाला हे पाहायला मिळेलच. त्याच्यानंतर आता त्यांनी हे जे पूर्णतः त्यांनी द्यायचं आहे हे सर्व त्यांनी 2 दिवसात माहिती त्यांनी द्यायला सांगितलेली आहे. आणि याच कामासाठी त्या शिक्षकांना सुद्धा मिळणार आहे दरानुसार प्रवास, दैनिक भत्ता आणि मेहनताना काम संपल्यावर अदा करण्यात येईल. म्हणजे त्यांना ते सर्वता माहिती त्यांना देण्यात येईल. आणि सर्वता जे मनपा, नपा या सर्वांना प्रश्नसंच सुद्धा लवकरात लवकर सादर करण्यासाठी आणि शिक्षकांची नावे सादर करण्यासाठी सदरचं पत्र देण्यात आलेलं आहे. आणि हे जे पत्र आहे ते ऑफिशियल जरी असलं तरी सुद्धा ते जे शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की परीक्षा परिषद जय्यत तयारीला लागलेली आहे. बरं, एवढेच नव्हे तर गुणामध्ये कोणती शिथिलता नाहीये असं सुद्धा यांनी स्पष्ट केलेलं आहे. डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि मंत्रालयात तो प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे. आणि अर्थातच जून ते जुलै महिन्यामध्ये 100% येणाऱ्या काळामध्ये टीईटी आणि पुढच्या नोव्हेंबरमध्ये अजून एक टीईटी होणार आहे. जशी सीटीटी राज्यामध्ये वर्षातून 2 वेळा होते तशी टीईटी सुद्धा तुम्हाला झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे प्रश्नपत्रकाचं काम हे गोपनीय असतं आणि त्याच्यानुसार आता परीक्षा परिषद कामाला लागलेली आहे. तर आपण शिक्षकांनी कामाला लागायला हवं, कारण आपल्याला निकाल हवाय. आणि अर्थातच आपण जेव्हा वेल प्लॅननी अभ्यास करू, काम करू, तेव्हा मात्र तुम्ही नापास होणार नाही, त्याच कोणती शंका नाही. त्यामुळे कोणीही शिक्षक कोणत्याही वयाचा असो, सध्या आपण पाहतो की 4.5 लाख शिक्षकांना टीईटी बंधनकारक आहे राज्यामध्ये. आणि बरेच जे नवीन सुद्धा शिक्षक असतील त्यांना सुद्धा ती टीईटी देणं कंपल्सरीच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी मध्ये सुद्धा त्यांना सुवर्ण संधी आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये
संच मान्यता GR रद्द झाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे, तर शिक्षक भरती पे नहले पे रेला होने वाला है. तो वाट काय बघताय मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, फटाफट जॉईन करा. टीईटीच्या बॅच संदर्भातली महत्त्वाची लिंक आहे, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, ऑथेंटिक अभ्यास तुमच्याकडून घेतला जाईल आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळेल, यात कोणती शंका नाही. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.